ला खेळतोय तो फलंदाज. चला नाव दादा प्लीज एक एक प्लेअर पाठवा प्लीज. तर गोलंदाजी मार्कवरती टीमकडून सांघिक स्वरूपाचं पहिलं आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन येत असताना गोलंदाज हरिदास. मागच्या आठवड्यामध्ये हरिदासने चांगली गोलंदाजी केली, परंतु तितकीशी साथ त्याला मिळाली नव्हती संघाची. या आठवड्यामध्ये एका चांगल्या संघ बांधणीनं पहिलाच बॉल फुल टॉस आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. जोपर्यंत बॉलला उचलतील श्री गणेशा झाला धावांचा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. तर सुहास आणि रोहित. चला माऊली संघ आपला देखील 12वा प्रतिनिधी पाठवा. माऊली संघ आपल्याला विनंती असेल की तुमचा 12th मॅन पाठवून द्यायचा आहे. यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय हरिदास मित्रांनो. यावेळेस चांगला चेंडू मैदानावरती डिलिव्हर केला जातोय. पहिला चेंडू पूर्णपणे आर्म्स ओपन झाले नव्हते, तेच कारण आपल्याला बघायला मिळालं. थोडासा फुलटॉस बॉल गेला, परंतु यावेळेस पूर्णपणे बॉडीला स्ट्रेच करत एक चांगला चेंडू हाताळला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलटॉस आहे. यावेळेस मित्रांनो चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये बॉलला जोपर्यंत उचलतील पुन्हा एकदा फेकतील तोपर्यंत आपण पाहिलं तर सिंगल मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जय भवानी टीमची जरूर आपण पाहू शकाल. तर नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस या एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा आणि इथून आपण पाहिलं तर पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा चेंडू. इथून चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉलची पुन्हा एकदा होतीये समाप्ती. मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि फक्त 2 धावा मात्र धावफलकावरती या संघाच्या आपण पाहू शकाल. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलटॉस आहे. वारंवार फुलटॉस चेंडू, परंतु इथे यावेळेस सोडलेलं नाहीये. बॉलला अक्षरशः फेकून दिले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सीमा रेखा पार. माइटी हिट षटकार. तर षटकार मात्र मैदानावरती लगावला जातोय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेग भरतीये. 5 बॉल झालेले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 8. 3 खराब चेंडू होते, 2चा फायदा उचलता आला नाही, परंतु तिसरा चेंडू जेव्हा खराब टाकला गेला त्यावरती मात्र मोठा फटका जरूर आपल्याला येताना पाहायला मिळाला. हरिदास इथे मात्र एंड बदलून आता राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करेल. समोर तडाखेबंद फलंदाज सुहास याला. यावेळेस देखील अंतिम क्षणापर्यंत चेंडूची वाट पाहिली. बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न होता या चेंडूला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. एक षटकार येऊन देखील उर्वरित 5 चेंडूंवरती फक्त 2 धावा खर्च होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर बिनगडी बाद 8 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. तर काहीशी मित्रांनो दुखापत आपण पाहू शकाल. विश्वा यांना मैदानाच्या बाहेर येत आहेत. जरुरी इंजुरी मोठी नसावी, कारण की आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवताना थोडासा आर्म स्ट्रेच झाले आणि त्यामुळे यावेळेस मैदानाच्या बाहेर येताना आपण त्यांना पाहतोय. नवीन गोलंदाज प्रथमेशच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला टीमकडून. सांघिक स्वरूपाचं दुसरं आणि स्वतःचं पहिलं षटक मात्र घेऊन येताना गोलंदाज प्रथमेश. तर इथून आपण पाहिलं तर जरूर डॉट बॉलने सुरुवात मात्र मैदानावरती केली जाते. निर्धाव चेंडू आपण पाहू शकाल मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूने धावफलक स्थिरावत असताना 8 धावा माऊली संघ. मागच्या आठवड्यामध्ये मित्रांनो 5 धावांची पॅनल्टी घेऊन हा संघ मैदानावरती खेळला होता, परंतु या आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर संदीप शेडगे यांचं मैदानाच्या आतमध्ये येणं आणि निश्चितपणे पूर्णपणे डावाला सावरणं आपण पाहतोय. मध्ये मध्ये थोडेसे खराब चेंडू जरूर येत आहेत,
यावेळेस देखील आपण पाहिलं तर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये हा फटका खेळला गेला. दुसऱ्या धावेची संधी आणि 2 धावा मात्र वेगाने मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. जेव्हा जेव्हा चेंडू चांगले टाकले गेले तेव्हा तेव्हा मित्रांनो मी म्हणेल फलंदाजांना फटके घेण्यामध्ये अडचण निर्माण झाली आहे. परंतु जेव्हा जेव्हा चेंडू फुलटॉस आला ना तेव्हा सहज मित्रांनो डबल टिबल धाव मात्र त्या चेंडूवरती येताना नक्कीच आपल्याला बघायला मिळाली आहे. थोडीशी दुरुस्ती करावी लागेल आपल्या गोलंदाजामध्ये. लाईन चांगली आहे परंतु चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल आहे, फायदा उचलता आला नाहीये. बॉल हवेमध्ये संदीप शेडके चेंडूच्या खाली आणि इथून आपण पाहिलं तर पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी मात्र मैदानाच्या आतमध्ये गारत होताना आपण नक्कीच पाहतोय. फलंदाज यासीन मात्र मैदानाच्या आतमध्ये. तर नवीन फलंदाज आपण पाहिलं तर यासीन मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. पहिल्या विकेटचं पतन झालंय. फलंदाज रोहित आपण पाहिलं तर बाद झालाय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावरती. यावेळेचा बॉल बाटेची कडा, क्षेत्ररक्षक पप्पू चेंडूच्या खाली आहे आणि पप्पू म्हटलं तर कोणत्याच प्रकारची चूक नाहीये मित्रांनो. एक धाव मात्र वेगाने पूर्ण केली गेली आहे. एकाच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती. एक गडी बाद 11. गोलंदाज मी म्हणेल पहिला चेंडू जरूर खराब होता परंतु त्यानंतर चांगला सुधार केला आपल्या गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक घेऊन येणारा गोलंदाज प्रथमेश यांच्या माध्यमातून. अजून जर विचार केला तर या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तो या 2 चेंडू सुहास आलाय सलामीला परंतु अद्याप देखील कोणत्याच प्रकारचा चमकदार फटका एक षटकार वगळता कोणत्याच प्रकारचा चमकदार फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला नाहीये. पुन्हा एकदा टॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये आपण पाहतोय आणि तिथे देखील एका धावेवरती समाधान. एकेरी दुहेरीने फारसा फरक अजून तरी पडणार नाही म्हणेल माऊली संघाला, कारण की इथून धाव फलक थोडंसं स्थिरवताना नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. 5 चेंडूंचा खेळ झाला म्हणजे एकूण 11 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि धाव फलकावरती धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 12 धावा. पहिले 2 षटकं मात्र नक्कीच राहिलेत आपण पाहू शकाल माऊली संघाच्या नावावरती. जबरदस्त कामगिरी गोलंदाजीमध्ये आतापर्यंत राहिली. गोलंदाज हरिदास आणि त्याच्यानंतर आता मात्र गोलंदाज प्रथमेश यांच्या माध्यमातून. यावेळेसचा बॉल ओव्हर द कव्हर्स मित्रांनो. देखना फटका फलंदाज यासिनचा परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसऱ्या धावेची संधी, रनआउटचा खतरा आणि इथे आपण पाहिलं तर फलंदाज यासिनला मात्र माघारी परतावं लागेल दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये. फलंदाज यासिन बॅक टू दी पवेलियन.
मनीष दादा आपल्याला विनंती आहे की थोडंसं आपण स्पीडअप करून जायचं, कारण की थोडंसं मागे चालतो आपण, जवळपास अर्धा ते पाऊण तास लेट आपण चालतोय स्पर्धेच्या कालावधीनुसार. त्यामुळे सर्वांना विनंती असेल की थोडं आम्हाला देखील सहकार्य करायचं. आयोजकांनी तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडून दिली नाहीये. प्रत्येक संघासाठी मी म्हणेल उन्हाचं सत्र वाढले म्हणून प्रत्येक संघाच्या पवेलियनमध्ये आमच्या आयोजकांच्या वतीने एक पाण्याचा बॉक्स दिला जातोय. आयोजनामध्ये अजून पाहिजे तरी काय मित्रांनो, चांगली अशी खेळपट्टी आहे, चांगलं आयोजन आहे, चांगलं बक्षीस देखील आहे. प्रत्येक गोष्ट चांगली आहे, फक्त बॅकअप खराब होता या चेंडूवरती आपण पाहिलं तर. आणि तेच कारण आहे मित्रांनो की दुसरी धाव देखील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. बंटी सूळ तिथे मात्र चूक करत असताना, सॉरी, बंटी सूळ फलंदाजीसाठी आलेत. नक्कीच पुढचा बॉल, फलंदाज मनीष तयार, आडव्या बॅटने पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, सिंगल तर पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, नाहीये मित्रांनो. यावेळेस आपण पाहिलं तर एका धावेवरती समाधान मात्र मानलं जाते. या एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 16 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल गोलंदाज हरिदास आणि गोलंदाज प्रथमेश. माऊली संघ मित्रांनो आज एका वेगळ्या उत्साहाने, एका वेगळ्या जोशानं मात्र या मैदानाच्या आतमध्ये उतरताना जरूर आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न बंटीच्या माध्यमातून, सिंगल तर वेगाने पूर्ण केलं. ते दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, चुकीच्या एंडला थ्रो. आणि तेच कारण मित्रांनो, दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. या 2 धावांच्या मदतीने टीम मात्र पुन्हा एकदा पुढे सरकेल, पर्यंत जाऊन धाव फलक मात्र पोहोचताना पाहायला मिळतंय. 4 चेंडूंचा खेळ झाला, 18 धावा धाव फलकावरती. फुल टॉस चेंडू, ही डोकेदुखी राहिली आहे मित्रांनो या गोलंदाजांची. जेव्हा जेव्हा फुल टॉस चेंडू केलेत ना, तेव्हा तेव्हा त्यांना चोप बसलाय मित्रांनो. हा धडा शिकवण्याचं काम मात्र फलंदाज त्यांना जरूर करतायत. यावेळेस देखील बॉल जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने, सीमारेखा पार, 4 धावांसाठी चौकार. 5 झालेत आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे ती मात्र 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल, यावेळेस देखील फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न. वा, एकदा जोरदार टाळ्या झालेत पाहिजेत मित्रांनो. विरुद्ध दिशेने पळत असता काय सुरेख झेल, काय सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केला. आणखीन एका विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅच मध्ये. एक लेजंड खेळाडू सतीश थोरात यांचं देखील इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक आणि सहर्ष सहर्ष स्वागत. सन्मान्य श्री रोहन शेठ पाटील साहेब आणि प्रयश शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज प्रदीप आलेत मित्रांनो. जय भवानी संघाची एव्हरग्रीन जोडी म्हणून ज्या जोडीला संबोधलं जातं असे मनीष धायगुडे आणि प्रदीप यावेळेस मात्र खेळपट्टीवरती दोन्ही 40+ खेळाडू. तर गोलंदाजीचा विचार केला तर टीमकडून सांघिक स्वरूपाचं शेवटचं आणि स्वतःचं पहिलं षटक मात्र घेऊन येत असताना गोलंदाज नाना यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर 22 या धावसंख्येवरती स्थिरवलेलं धाव फलक हे कधी पुढे सरकेल मित्रांनो, हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं गरजेचं. 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल, हलक्या हाताने चेंडूला तटवलंय. एक धाव मित्रांनो पूर्ण होईल का, संदीप शेडगे
काही गडबड मित्रांनो, एक ऍक्टिव्ह व्यक्तिमत्व आहे, परंतु इथे भरपूर ओव्हर ऍक्टिव्ह थोडंसं आपल्याला बघायला मिळालं. आणि तेच कारण की जिथे रनआउट होता तिथे मात्र फलंदाज सहजरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचताना आपल्याला नक्कीच बघायला मिळालंय. तर चला चला तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. कैलास चौधरी आपल्याला विनंती आहे, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मैदानात जायचंय. कैलास थर्ड अंपायर, चला मैदानाच्या आतमध्ये आपण जायचंय. तर यावेळेस आपण पाहिलं तर ओम यांना आपण पाहू शकाल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जातंय. आपण पाहू शकाल नाना या गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्याचं काम इथं केलं जातंय. पुढचा बॉल ऑन साईडला इथे मात्र वळवलाय. एक धाव तर मिळतीये. दुसरीचा प्रयत्न, येस मित्रांनो यावेळेस संधी आहे. आणि इथे आपण पाहिलं तर जरूर दुसऱ्याच्या शोधामध्ये फलंदाज प्रदीप बाद होत आहेत. आज आपण पाहिलं तर वयाची 40 ओलांडली, त्यामुळे थोडासा त्रास, परंतु एक काळ होता मित्रांनो, क्षणात 2 धावा हा खेळाडू देखील पूर्ण करायचा, मोठे फटके लगवण्यासाठी ओळखला जायचा. परंतु यावेळेस थोडासा निराश आहे स्वतःशी. नवीन बॅटर त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाचं नाव पोचवायचंय. बंटी, फलंदाजाचं नाव पोचवा. बंटी. तर नक्कीच यावेळेस नवीन फलंदाज आणखीन एक बंटी मैदानाच्या आतमध्ये. सांघिक स्वरूपाची सफलता प्राप्त झाली आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे काही चेंडू, शेवटचे 4 चेंडू या षटकामध्ये शिल्लक असतील. या 4 चेंडूंमध्ये जर का 2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा कमबॅक करताना जय भवानी संघ आपण पाहू शकाल. तर यावेळेस पंचांचा नोचा इशारा आपण पाहू शकाल. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी मित्रांनो, परंतु खराब कलेक्शन त्याचं कारण आपण पाहू शकाल. आणि मनीष धायगुडे यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. लगातारचे 2 षटकार जर का लगावले तर नक्कीच दिनकरजी पोपेडा आणि संपूर्ण 40+ टीमच्या माध्यमातून लगातार 2 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल याची नोंद घ्यायची आहे. मनीष धायगुडे ती ताकद ठेवतात मित्रांनो, आणि त्यांनी सांगितलं यास मी प्रयत्न देखील करेल. लगातारच्या 2 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक दिनकरजी पोपेडा साहेब. यावेळेस चांगला चेंडू आहे. यावेळेस विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला जातोय. डॉट बॉलची समाप्ती 27 या धावसंख्येवरती स्थिरवलेला धावफलक. आणि अजून देखील 3 चेंडूंचा खेळ या मैदानाच्या आतमध्ये मात्र येणं बाकी. चला विनंती असेल शिवस्वराज्य संघाचे संघनायक आणि त्यांच्या समवेत साईनाथ 11 संघाचे संघनायक या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल की आपण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहणं अपेक्षित असेल. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे, परंतु ताकद इथे मित्रांनो लगावता आलेली नाहीये. एकदा मिळते, दुसरीचा प्रयत्न, फेकी थोडीशी लूज, आणि तेच कारण मित्रांनो 2 धावा इथे मात्र पुन्हा एकदा धावून पूर्ण केल्या जात आहेत. विनंती असेल पुन्हा एकदा नम्रतेची की साईनाथ 11 संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर शिवस्वराज्य संघाचे संघनायक दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल की आपण टॉससाठी त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पुढचा बॉल, यावेळेस देखील झेल घेण्याची संधी असं वाटलं शेवटच्या क्षणाला, परंतु थोडासा लांब राहिला पप्पू चेंडू पासून. एक धाव इथे पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मित्रांनो. वयाची 40 ओलांडली आहे, परंतु आतापर्यंत जर का विचार केला तर जवळपास 5 वेळा दुहेरी धावा धावलेत मनीष धायगुडे. कौतुक करावं लागेल त्यांचं देखील. शेवटचा चेंडू या इनिंग मधला शिल्लक धावसंख्येचा जर का विचार केला तर 31 धावा झालेल्या आहेत. 5 बॉल झालेले आहेत, 5. आणि शेवटचा चेंडू इथून आपण पाहिलं तर जरूर यस मित्रांनो प्रशिक्षण देतात ते इथे धावण्याचं. त्यांच्यापेक्षा फास्ट कोणीच धावू शकत नाही. स्वतः गेल्याने फलंदाजाला बाद केलं. शेवटचा बॉल देखील फलंदाज मात्र होतोय बाद. म्हणजे धावसंख्या जर का विचार केला तर 31 झालेली आहे. आणि माऊली संघाला जर का ही मॅच जिंकायची असेल, एक नवसंजीवनीने ही मॅच जिंकायची असेल तर धावा कराव्या लागतील ते 32.
चला पुन्हा एकदा विनंती करतो सायनाथ 11 संघाचे संघनायक आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर शिवस्वराज्य संघाचे संघनायक टॉससाठी आपण यायचंय आणि टॉस करण्यासाठी असा खेळाडू पाठवायचा आहे जो मात्र बॉल चॉईस देखील करेल आणि आला नाहीत मित्रांनो तर दोन्ही संघांना पेनल्टी देखील मिळाल्याची नोंद घ्या. हॅलो चला चला जय भवानी संघ प्लीज थोडस स्पीड अप करा. मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. सायनाथ संघ वारंवार तुम्हाला कॉल केला जातो चला लवकर टॉस साठी यायचंय. चला माऊली संघ फलंदाज पाठवायचे आपले त्वरित. माऊली संघ संदीप सर आपल्याला विनंती असेल की आपण त्वरित आपले फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. तसंच विनंती असेल सन्माननीय श्री दिनकरजी पोपेटा साहेबांना की आपण पुढच्या मॅचचा टॉस करून घ्यायचा आपल्या शुभासे. मी दिनकरजी पोपेटा साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभासे मात्र पुढची मॅच अर्थात सायनाथ 11 विरुद्ध शिवस्वराज्य या दोन्ही संघांदरम्यान टॉस करून घ्यायचा आहे. तर यावेळेस टॉस मात्र जिंकला गेलाय तो शिवस्वराज्य संघाच्या बाजूने. प्रेम बॉल चॉईस करून जायचा. बॉल चॉईस करून जायचा इथेच आत्ताच बॉल चॉईस करून जायचा. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण चेंडूची चाचपणी आत्ताच मात्र करून जायची आहे. टॉस दरम्यान चेंडू सिलेक्ट करायचा आहे. चला जय भवानी संघ भरपूर वेळ झालाय. मनीष दादा आपल्याला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण मात्र त्वरित सजवून घ्यायचंय. मनीषजी दायगुडे साहेब आपल्याला विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला 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 पंच सौदी आपलीच टुर्नामेंट आहे सौदी एवढा वेळ नका घेऊ प्रत्येक गोष्टीला. तर थोडासा वेळ मित्रांनो जाऊयात आभार प्रदर्शनाकडे. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर काही मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करेन या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि एक थोर समाजसेवक आत्मारामजी पाटील यांचे सुपुत्र रोहनदादा पाटलांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्री दिनकरजी पोपेटा साहेब यांचा मात्र यथोचित सन्मान करून घ्यायचा आहे आणि साहेबांना देखील स्वीकार असेल की आपण याचा सत्काराचा स्वीकार करायचा आहे. अतिथी देवो भव. प्रत्येक पाहुण्यांचा इथे मात्र आदर प्रत्यार्थ मात्र केला जातोय. नक्कीच रोहनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल एक हसतमुख व्यक्तिमत्व डीजी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा दिनकरजी पोपेटा साहेब यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. विनंती असेल पुन्हा एकदा साहेबांना की आपण आपल्या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. आणि याच दरम्यान आपण पाहू शकाल करणदादा पाटील साहेब यांचं इथे शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यांच्या समोर आपण पाहू शकाल आमच्या सर्वांचे लाडके आदेशदादा पाटील साहेब उर्फ आपल्या सर्वांचे लाडके बबली दादा यांचा देखील इथे मात्र शुभ सन्मान होताना पाहायला मिळतोय. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन या क्रिकेट मॅचचा आनंद मात्र घ्यायचा आहे.
तर नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून जरूर येतोय. नो बॉल. चला बॉलर नेम पोहोचू आमच्यापर्यंत. ऋषी. तर यावेळेस गोलंदाज ऋषी पहिला चेंडू आपण पाहिला तर नो चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून जरूर होतोय. दुसरा बॉल इथे आपण पाहिलं तर अवांतर स्वरूपाचा असेल का असं थोडंसं वाटतं. येस, इट्स अ वाईड मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये अवांतर चेंडू अजून देखील धावफलकावरती चेंडूंचं खातं खुलं झालं नाही, परंतु त्या अगोदर आपण पाहिलं तर 2 धावा मिळताना जरूर पाहायला मिळत आहेत त्या मात्र माऊली संघाला. तर नक्कीच 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावा एक मापक असं लक्ष 32 धावांचा आणि त्यातच मित्रांनो 2 एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा जरूर आपण पाहतोय. कट केलं या चेंडूला. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी धावतोय, पळतोय, शेवटच्या क्षणाला सीमारेषे लगत बॉल देखील अडवला जातोय आणि तत्पूर्वी धावा पूर्ण केल्या जातात मैदानाच्या आतमध्ये. त्या मात्र 3 नो प्लस 3 एकूण 3 धावांच्या मदतीने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 0 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती. चला गोलंदाज ऋषी कमबॅक करावा लागेल तुम्हाला. मैदानाच्या आतमध्ये 6 धावा झालेल्या आहेत. माऊली संघ 12th मॅन नाहीये तुमच्या इकडे. माऊली संघ संदीप सर. तर या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री अजयदादा पाटील साहेब यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं ज्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक सामनावीर पारितोषिक मात्र दिलं जाते आणि त्यांच्यासमोर आपण पाहिलं तर मुकेशजी पाटील साहेब यांचं देखील शुभागमन. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रत्येक सामन्यामध्ये ज्यांच्या स्मरणार्थ हे सन्मान चिन्ह दिले जात आहेत स्वर्गीय आनंद पाटील साहेब यांचे संपूर्ण कुटुंब मी म्हणेल यावेळेस व्यासपीठावरती आपण पाहू शकाल. सन्माननीय श्री आदेशजी पाटील साहेब, करणजी पाटील साहेब, अजयदादा पाटील साहेब आणि मुकेशजी पाटील साहेब यांचं सर्वांचं पुन्हा एकदा करूयात मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. मी मुकेशदादांना विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. एक काळ ज्यांनी गाजवला मित्रांनो रोडपाली क्रिकेटसाठी अशा अजय पाटील साहेब आणि आदेश पाटील यावेळेस या क्रिकेट मॅचचा आनंद घेत असताना नक्कीच आपण पाहू शकाल. आणि ज्यांना एक हँडसम हंक म्हणून संबोधतात असे करण पाटील देखील या मॅचचा आनंद घेताना जरूर आपण पाहतोय. तर नक्कीच थोडंसं बॅक टू क्रिकेट मैदानाकडे जाऊया मित्रांनो. क्रिकेटचे तारे सितारे व्यासपीठावरती आहेत. 22 चेंडूंमध्ये अद्याप देखील 26 धावांची गरज या मैदानाच्या आतमध्ये. ऋषीची गोलंदाजी थोडीशी मागणी ठरली आतापर्यंत मैदानाचा जर का आपण विचार केला तर, कारण की भरपूर सारे अतिरिक्त स्वरूपाच्या धावा त्याच्या माध्यमातून खर्च झाल्या. 2 चेंडूंमागे 6 धावा खर्च होताना तब्बल पाहायला मिळत आहेत. यावेळेस मित्रांनो वेगळ्या ऍक्शनने हलकीशी ऑर्थोडॉक्स ऍक्शन आपण पाहू शकाल आणि तेच कारण की टप्पा पडल्यानंतर लेग स्टिक सोडून जातो चेंडू आणि पंच सांगतायत इट्स अ वाईड. अवांतर धावासंख्येमध्ये भर पडते. टीमची धावासंख्या 1 ने मात्र पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 7 धावा फलकावरती. 7 धावा, 7 रन्स ऑन द बोर्ड. मॅच मित्रांनो शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यामध्ये शंका नाहीये. या मैदानाचा इतिहास राहिला जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅचेस आहेत तेव्हा तेव्हा सामने अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेत. आणि दुसरं षटक मिळेल की एक मास्टरमाइंड गोलंदाज म्हणजेच मनीष धायगुडे यांचं आणखीन दुसरं षटक देखील येणं बाकी आहे. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर यावेळेस मी म्हणेल टप्पा सापडलाय. आताशी टप्पा सापडलाय गोलंदाज ऋषीला. एक वेगळी आर्म ऍक्शन या गोलंदाजाची. थोडंसं म्हणेल टप्पा पडल्यानंतर शरीराच्या दिशेने आतमध्ये निघणारे चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी आतापर्यंत टप्पा सापडला नव्हता, परंतु या चेंडूवरती मी म्हणेल प्रॉपर चेंडूचा मारा नक्कीच या गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू हळूहळू प्रेशर वाढवली मी म्हणेल माऊली संघाचं. ते प्रेशर रिलीज करायचं असेल तर मोठा फटका खेळावा लागेल. टप्पा सापडला म्हटलं काय व्यर्थ ठरलेलं नाहीये मित्रांनो. यावेळेस रनआउटच्या माध्यमातून फलंदाज मात्र बाद होतोय. पहिला मोठा हादरा
बॅटिंग करणाऱ्या मावली टीमला ठोक डीजे. विकेटचं पतन. खूप लेझी क्रिकेट चाललंय. मुद्दतशीर टिकले. आपल्याला विनंती आहे की आपण वेळेकडे लक्ष द्यायचंय. भरपूर उशीर होतोय, भरपूर. जवळपास 10 मिनिटं होऊन गेलेत पहिल्या ओव्हरसाठीच. थोडंसं आपण वेळेकडे लक्ष द्या. यावेळेस मित्रांनो सुरेख चेंडू. सुरुवातीला गाडी रुळावरून सरकली जरूर होती, परंतु जेव्हा रूळ सापडला ना या गाडीला तेव्हापासून मी म्हणेल वेगाने प्रवास केला होतोय. अतिशय सुरेख आणि अतिशय सुंदर गोलंदाजी अगदी शेवटच्या षटकांमध्ये आपल्याला बघायला मिळाली. समीकरणाचा जर विचार केला तर अजून देखील 19 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 24 धावांची. 19 चेंडू 24 धावा. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाज ऋषी यांची मात्र मैदानाच्या आतमध्ये लांब लचक असा रणप हागळी वेगळी थोडीशी ॲक्शन आणि प्रत्येक चेंडू जर का आपण पाहिला तर विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये प्रत्येक चेंडू पिच होताना मैदानावरती जरूर आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर टर्न आणि ट्विस्ट. मित्रांनो अनुभवाची कमतरता त्या क्षेत्रामध्ये म्हणेल अनुभवी खेळाडूंचं असणं गरजेचं असतं. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत जर का पाहिलं तर आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणावरती मात्र भरपूर अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. इथे थोडीशी अनुभवाची कमतरता आणि तिथे धावा मिळाल्या. समीकरणाचा विचार केला तर 18 चेंडू आणि इथून मात्र 22 धावांची गरज. तर यावेळेस पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. अजून देखील 22 धावांची आवश्यकता. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर काय मान्यवरांची शुभ उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करणे संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक समाजसेवक रोहनदादा पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपले थोरले बंधू सन्माननीय श्री अजयदादा पाटील साहेब यांचा मात्र नक्कीच यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. तर नक्कीच आमचे मोठे दादा म्हणून ज्यांना संबोधलं जातं नेहमी मार्गदर्शकाची भूमिका रोहनदादांच्या आयुष्यामध्ये कोणाची राहिली तर ते म्हणजे अजयदादा पाटील साहेब आणि त्यांचा सन्मान इथे मात्र या व्यासपीठावरती केला जातोय. त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज देण्यात येत आहेत. असे अजयदादा पाटील साहेब यांचा इथे मात्र यथोचित सन्मान नक्कीच केला जातोय. तर नक्कीच यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया मित्रांनो. रोहनदादा पाटील म्हटलं तर प्रत्येक व्यक्तिमत्वाची काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. कौतुक करावं लागेल कळंबोलीतील सर्वात मोठा मी म्हणेल सप्ताह सोहळा जर कोणाच्या माध्यमातून आयोजित केला जातो. खऱ्या अर्थाने त्यांच्या वडिलांनी जे सुरू केलेलं समाजकार्य आहे ते मात्र आज देखील तितक्याच थाटामाटामध्ये हे पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतात. हरिनाम सप्त्याचा कार्यक्रम मित्रांनो कळंबोलीमधील साई उत्सव त्यांच्या माध्यमातून दरवर्षी साजरा केला जातो. यावेळेस लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून एक जबरदस्त फटका. बॉलला भिरकावलंय सीमा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. संपूर्ण महाराष्ट्रभरातील प्रसिद्ध मित्रांनो कीर्तनकार या वर्षी आपल्याला तिकडे बघायला मिळाले. खूप मोठी गर्दी, खूप चांगला प्रतिसाद प्रत्येक भाविक भक्तांचा देखील राहिला. हे भरपूर सारे अशा प्रकारची कार्य मित्रांनो त्यांच्या माध्यमातून घडवली जातात. आपण पाहू शकाल रोडपाले क्षेत्रामध्ये बारकुबाई नामदेव पाटील म्हणजेच त्यांच्या आजींच्या नावाने शाळा देखील सुरू केलेली आणि तिथे अगदी अल्प दरामध्ये मी म्हणेल गोरगरिबांना ज्या प्रकारचं शिक्षण अफोर्डेबल असतं त्याच दरामध्ये त्यांच्या माध्यमातून मात्र शिक्षण प्राप्त करून दिलं जातं. समाजकार्य हेच मित्रांनो त्यांचं ध्येय आहे आणि ते वारंवार ते करताना नक्कीच आपल्याला बघायला मिळतात. ही ओळख आहे मित्रांनो या पाटील घराण्याची. ही ओळख आहे सन्माननीय श्री आत्मारामजी पाटील साहेबांची आणि ती ओळख जपून ठेवण्याचं काम मात्र त्यांचे दोन्ही चिरंजीव
मग रोहनदादा पाटील साहेब असतील आणि प्रेमदादा पाटील साहेब असतील नेहमी करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना सुंदर साधा आपण पाहिलं तर त्यांचे संपूर्ण बंधूच म्हणजेच आदेश पाटील असतील, अजयदादा पाटील साहेब असतील, योगेशजी पाटील साहेब असतील, या सर्वांची मात्र एक सुंदर साथ नेहमी लाभताना आपल्याला पाहायला मिळते. तर यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण होताना नक्कीच आपण पाहतोय. या 2 धावांच्या मदतीने 14 चेंडूंचा खेळ बाकी आणि फक्त 9 धावांची गरज आहे. 23 पर्यंत पोहोचलाय. चांगली बॅटिंग माऊली संघ मित्रांनो आज एका वेगळ्या ताकदीसह लाल म्हणलं की डेंजर आणि डेंजर कलर घालून या मैदानावरती उतरले आणि त्याच प्रकारचा खेळ करताना पाहायला मिळतात. संपूर्ण श्रेय जातं त्यांच्या गोलंदाजांना, परंतु एकच सांगेल मित्रांनो त्यांच्या गोलंदाजांना की अजून देखील काही काम करणं बाकी आहे. कारण की मध्ये मध्ये चांगले चेंडू येत आहेत, परंतु एखाद दुसरे जे खराब चेंडू आहेत ते मात्र तुम्हाला नक्कीच पुढे जसा हा खेळाचा दर्जा वाढत जाईल तसे ते चेंडू तुम्हाला महागात पडू शकतात. कारण की जसा जसा खेळ पुढे सरत जाईल तसं तसे खेळाडूंचा दर्जा देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे थोडासा विचार करावा लागेल येणाऱ्या मॅचेसमध्ये. परंतु ते मनीष यांच्यावरती चढवले आक्रमण आणि तेच कारण आहे की 13 चेंडूंचा खेळ बाकी आणि फक्त 5 धावांची गरज आहे. 5 चेंडूंमध्ये तब्बल 17 धावा खर्च होताना आपण नक्कीच पाहतोय. यावेळेस बॅटीची कडा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु जेल निसटलाय. डॉट बॉलची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती झालेली ती 27 म्हणजे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. आणि आजच्या दिवसाचा जर का विचार केला तर 4था झेल मित्रांनो मैदानावरती सुटलाय. चला 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 थोडंसं स्पीडअप करायचंय. टॉस जिंकलाय शिवस्वराज्य संघाने. बाळा ही मॅच संपता क्षणी आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. शिवस्वराज्य संघ आपल्याला विनंती आहे की मॅच संपता क्षणी त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय, कारण की आपण थोडंसं आपण वेळेच्या लेट चाललोय. खऱ्या अर्थाने मित्रांनो समाजकार्य केवळ पाटील घराण्यातल्या मुलांच्या माध्यमातूनच केलं जात नाहीये, परंतु त्यांच्याच बहिणाबाई आमच्या सर्वांची लाडकी ताई विनाताई पाटील 4 एंजल प्रोडक्शन्सचे प्रोप्रायटर सर्वा खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर असं म्हटलं तर पाण्यात का पुण्य कशातच नाहीये. आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूसाठी प्रत्येक संघासाठी वॉटर बॉटल्सचे बॉक्सेस मित्रांनो इथे मात्र वाटले जात आहेत. खूप पुण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील घडतं. नेहमी आपण पाहिलं तर विविध क्षेत्रामध्ये आपण पाहिलं खूप सारं समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडताना आपल्याला पाहायला मिळतं. विनाताई खूप मोठ्या मोठ्या रील स्टार्स टिकटॉकर्स यांच्याशी जोडल्या गेल्यात. खूप चांगले चांगले गाणे त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमधून देखील निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळाले. नुकत्याच काही आठवड्यांपूर्वी रोडपाली गावची यात्रा झाली पाटील परिवाराची आणि त्या यात्रेसाठी मी म्हणेल एक टायटल सॉन्ग देखील ताईंकडनं निर्माण केलं गेलं होतं. तर विनाताई आपण जर का या मॅचचा आनंद घेत असाल आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल. इथे विजयासाठी फक्त 1 धावाची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे तब्बल 11 चेंडू आणि 1 धाव. माऊली संघाचा विजय जवळपास त्यांच्या खिशात आहे. फक्त आवश्यकता असेल तो शिक्कामोर्तब होण्याची. चला जुना चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. तो चेंडू नसेल तर जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल करायचा विनंती असेल. तर इथून आपण पाहिलं तर विजयासाठी 1 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आणि ती 1 धाव मित्रांनो अगदी क्लासिकल स्ट्रोकच्या माध्यमातून येते. फलंदाज नितीनच्या बॅटमधून येते विजय धाव. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. तर जय भवानी संघ तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनपूर्वक आणि खूप अशा शुभेच्छा. चला 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 शिवस्वराज्य संघ शिवस्वराज्य बाला मैदानात उतरायचं आपण. गोलंदाजीचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि माऊली संघ संदीप सर आपल्याला विनंती आहे की 2 खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये